हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 18वा, ओवी क्रमांक 71. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. आपल्याला आपल्या वाडवडिलांनी काय केले ते ऐकायला आवडते. ही ऐतिहासिक गोष्टींची एक नैसर्गिक उत्सुकता असते. अनेक वेळा आपण आपले स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे फोटो पाहत बसतो. त्यांनी लिहिलेले दस्तऐवज वाचतो. जुन्या आठवणीत रमतो. महाभारतही असेच सांगितले गेले आणि त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध झालेले आहे. राजा जनमेजयाने त्याच्या पूर्वजांनी केलेला पराक्रम ऐकावा अशी विनंती केल्यामुळे वैशंपायन ऋषींनी त्याला महाभारत सांगितले. या पुराणकथा आपल्याला वाचायला, ऐकायला आणि सांगायला आवडतात. यामध्ये एक नैसर्गिक प्रेम, भक्ती, आपुलकी असते. साधकाला हरीच्या पुराणकथा आवडतात. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. त्याला परमात्म्याची नवविधा भक्ती करावी असे वाटते. त्यात श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशी विविध रूपाने भक्ती केली जाते. ते पुढे सांगतात की हरिवीण सौजन्य नेणे काही. त्याचे श्रीहरीवर प्रेम असते, परमात्म्यावर भावभक्ती असते, श्रद्धा असते. त्याला त्या श्रीहरीशिवाय करमत नाही. काये वाचे मने केवळ तो श्रीहरी जाणावा अशी त्याची तळमळ असते. सदा सर्वदा तो हरिविचारात गढून गेलेला असतो. त्याला श्रीहरीची तहान सतत लागलेली असते. ती कितीही भक्ती केली तरी भागत नाही. जो जो भक्ती करावी तो श्रीहरीची तहान सतत वर्धितच होत असते. साधकाला हा श्रीहरी अवीट असतो. ज्या दिवशी हरीची उपासना होणार नाही तो आयुष्याचा दिवस वाया गेला असे त्याला वाटते. श्रवणामुळे अडाणी न शिकलेल्यांना उपासना घडते. श्रवणामुळे गुरुमुखी ऐकल्यामुळे ते जास्त सविस्तर समजते. शंका विचारता येतात. आपल्याला जे माहीत आहे ते पुराण, कीर्तन यामधून इतरांपर्यंत पोहोचवता येते. इतर भक्ती प्रकारांमुळे आपल्याला श्रीहरीची सेवा प्रत्यक्ष करता येते. त्याचा प्रत्यक्ष सहवास लाभतो, प्रत्यक्ष दर्शन होते. हरि ओम.